नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या भन्नाटच्या ब्लॉगमध्ये. सो आज आपण आलो आहेत अंधारबन जंगल. महाराष्ट्रातील घनदाट जंगलांपैकी एक सर्वात मोठं जंगल हे पण आहे आणि याला डार्क फॉरेस्ट पण म्हटलं जातं कारण आतमध्ये सगळा अंधारच असतो. सो आपण व्ह्यू बघूया. सो आम्ही इथं पार्किंगमध्ये आहे. एंट्री फी इथं आहे 50 रुपये प्रति व्यक्ती आणि पार्किंग तुम्हाला फ्री आहे. सो पाठीमागचा व्ह्यू बघू शकता आणि माझ्यासोबत आहे शुभम सिंग फ्रॉम UP. और आणि पाठीमागे बघा एक डॅमचा ब्रिज आहे, तिथून आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. सो सगळ्यात पहिला तो पॅच आपण क्रॉस करूया नंतर पुढे जाऊया. सो तामिनी घाटाच्या कुशीत वसलेला हा जंगल पुण्यापासून फक्त 70 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. निवे गावापासून साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती अंधारबन जंगल आहे. तो पहिला पॅच जर तुम्ही अंधारबनमध्ये येत आहे तर हा लागणार आहे. तो तिथून आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. सो लेट्स गो. तो मित्रांनो बघा, अक्षरशः टोंग्यापर्यंत पाणी आहे आणि हा रिवर्स आपल्याला क्रॉस करायचा आहे डॅम. और ये बहुत खतरनाक जगह है. थोड़ा सा बच्चे अंदर दिखाओ, ये कैमरामैन इधर दिखाओ. देखो आप यहाँ पे घूम सकते हो. तो ज़्यादा नहीं, 2 किलोमीटर की नदी है. 2 किलोमीटर आपको ट्रैक करना पड़ेगा यहाँ पे. सो तुम्ही बघू शकता पाऊस हा कंटिन्यू चालू आहे आणि जो आपला वॉटर क्रॉसिंग होता तो आपण क्रॉस करून समोर आलेला आहे. सो मित्रांनो, जर तुम्ही ट्रेकला येत आहे कुठल्याही ठिकाणी तर काळजी घ्या. जिथं नको तिथं जाणं टाळा. अशा ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता एकदम धुकं आहे आणि मागं वॉटरफॉल सुद्धा खूप जोरात वाहतोय. जर चुकीनं जर समजा न कळत तिकडे गेलं तर ॲक्सिडेंट होऊ शकतो खूप मोठा. सो अशा ठिकाणी टाळा. हे खरं तर मला आधीच बोलायचं होतं पण नंतर तिथं वॉटर क्रॉसिंगमुळे आम्हाला टाईम भेटला नाही म्हणून आम्ही समोर आलो थोडं. आणि इथं तुम्हाला सांगतोय तर बऱ्याचशा काही घटना झाल्या. जसा मंथ स्टार्ट झाला न्यूजली तुम्ही बघू शकता की ॲक्सिडेंटच्या घटना येतात. आता परवाचीच गोष्ट जर तुम्ही बघितली तर कुंभे वॉटरफॉलमध्ये पण एक मोठी घटना झालेली आहे. सो तुम्ही अशा ठिकाणी टाळा, रील्स वगैरे बनवणं टाळा. अशा निम्म्यापर्यंत पोहोचलोय. सो अजून आपला टोटल ट्रेक हा 13 किलोमीटरचा आहे. सो तर आपण आता अजून 1 किलोमीटर पण नाही आलेलो. सो अजून भरपूर ट्रेक बाकी आहे. सो चला भेटूया. सो आम्ही तिकीट घेतलं आहे. प्रत्येकी 140 रुपये तिकीट आहे आणि सो हा एंट्रन्स पॉईंट आहे. इथनं आपला हा जो खरा अंधारबन जंगल ट्रेक हा स्टार्ट होतोय. सो आपण धबधब्यांच्या दुनियेमध्ये आलो आहे. बघा, फक्त वॉटरफॉल आणि फक्त वॉटरफॉल तुम्हाला दिसणार. तो वाव. तो आता आपण आलो आहे कुंडली व्ह्यू पॉईंट. तो तुम्ही मागे बघू शकता तिथे धुकं आहे आणि आपल्याला हा पॉईंट हा क्रॉस करून समोर त्या साईडला जायचं आहे. आपल्याला त्या साईडला क्रॉस करून आणि धुकं एवढं आपल्याला समोरचं अक्षरशः काहीच दिसत नाही आहे. तो तुम्ही बघू शकता अक्षरशः मागा जो व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट आहे तो बघा, अक्षरशः आपल्याला मागचं काहीच दिसत नाही आहे आणि समोरून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. आणि असंख्य धबधबे
खरंच अंदर पण. आणि तुम्ही आता बघितला मी अर्धा तास जंगलातला जो ट्रेक होतो तो अक्षरशः आतमध्ये आणि बाहेर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. खरंच अंदर पण खूप अंधार आहे हो. आणि निसरती आहे तर पाच टाकला तर डायरेक्ट खाली बॉडी पण दिसणार नाही एवढं भयानक. आपण ज्याची आतून वाट बघत होतो तो हा लोखंडी ब्रिज तिथं दिसलेला आहे आपल्याला. तो आपल्याला त्याला क्रॉस करून जायचं आहे. मजा. आणि तो तुम्ही इथं बघू शकता. इथं यांनी बोर्ड लावलेला आहे की पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे जाण्याची मनाई आहे. तरी सुद्धा काही आहे माझं बघा तुम्ही वाटतं गेले तो ह्या कारणांमुळे सगळ्यात जास्त घटना घडतात. त्या घटना अवॉइड केल्या पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही नको जायला पाहिजे. जिथं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्ही समोर जाऊ नका. तरीसुद्धा काही समोर जातात. जोराचा पाऊस आणि जोराने वाहणारे ही धबधब्यांना क्रॉस करून जाण्याची मजाच वेगळी. सह्याद्रीमध्ये आलोय का वॉटरफॉलच्या दुनियेमध्ये आलोय तेच कळत नव्हतं. ढगांना चिरत चिरत आम्ही समोर जात होतो आणि जेवढं समोर जाऊ तेवढा मोठा धबधबा आमच्या समोर येत होता. आणि माझ्या समोरचा हा एक बघा अजून एक मोठा धबधबा. वा क्या बात आहे. हे सुख फक्त सह्याद्रीमध्येच अनुभवायला मिळेल. अतिउत्साहीपणा, स्टंटबाजी कधी कधीही जीवावरही बेतू शकते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे आम्ही पाण्याच्या कडेला थांबलो. पण काही शहाणी मंडळी पाण्याच्या प्रवाहामध्ये सुद्धा पाणी क्रॉस करत होती. काय बोलणार होता आपण यांना. ढगांच्या गर्दीमुळे हे धबधबे आकाशातनं उतरत होते का डोंगरावरनं खाली उतरत होते काहीच कळत नव्हतं. मी कॅमेरा बंद केला आणि खुल्या डोळ्यांनी ही डोळ्यात सामावून घेत होतो. रविवारची गर्दी आणि गर्दीमध्ये आम्ही कधी 13 किलोमीटर चालून ट्रेकच्या एंडपर्यंत पोहोचलो आम्हालाच कळालेलं नाही. तर हा होता ट्रेकचा शेवटचा पॉईंट आणि इथे आम्ही ट्रेक खतम करते. तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.